रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएसवर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073। आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर स्वतःच्या भाच्याच्या खुनानंतर फरार झाला होता। काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर याने कृष्णाचा शोध दे, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल असा दावा केला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला। नानापेठ परिसरातील आयुष कोमकर खून प्रकरणात महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या कृष्णा आंदेकरनेच मारेकऱ्यांना पिस्तूल पुरवल्याचे पोलीस तपासात समोर आले। हे शस्त्र त्याला नेमकं कुठून मिळाले, फरारी असताना तो कुणाच्या संपर्कात होता आणि या काळात गुन्ह्याचे पुरावे नष्ट केले का, याचा तपास करणे आवश्यक असल्याचं मत पुणे पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात मांडले। तपास अधिकाऱ्यांनी कृष्णा हा मारेकरी आणि कट रचणारे आरोपी यांच्यातील मुख्य लिंक असल्याचा दावा केलाय। गुन्हे शाखेने त्याला अटक करून विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले। सहाय्यक आयुक्त शंकर खटके व विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी न्यायालयात सांगितलं की हा खून मालमत्ता आणि पैशांच्या वादातून झालाय। गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कृष्णानेच दिले असल्याची कबुली इतर आरोपी अमन पठाण व सुजल मेरगू यांनी दिली। त्यामुळे पिस्तूल कुठून आणले, फरारी असताना तो कोणाच्या संपर्कात होता, तसेच त्याची स्थावर जंगम मालमत्ता तपासणे आवश्यक आहे। पोलिसांनी कृष्णा आंदेकरकडे त्याचा मोबाईल मागितला असता त्याने तो फोडून फेकून दिला असल्याचं सांगितलं। तसेच मकोका कायद्यानुसार कारवाईची नोटीसही द्यायला नकार दिल्याची कबुली आरोपीने न्यायालयात दिली। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।